आज आपल्या इथे प्रकाश नगर इथे आपल्या इथे दुर्गा मातेची स्थापना झालेली आहे आणि 9 दिवसात आपल्या इथं भजन कीर्तन पूजन आणि असं भक्तिमय आपलं प्रकाश नगर झालेलं आहे। तुम्ही बाल गोपाळ सगळे आरती करताय, प्रसादाचं वाटप करताय, मला खूप आनंद वाटतो। आपल्या कानापर्यंत इथं ऐकू येतं आणि हे आपलाच याच्यातला हे आपण सगळे परिवार एकच आहोत। तर मला एवढी विनंती आहे की तुम्ही सगळे खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रम करताय, पण आपले हे जे भविष्य आपले हे मुलं आहेत, जे लहान लहान मुलं आहेत, याचं भविष्य जर चांगलं करायचं असेल तर मला दुर्गादेवीची स्थापना असेल किंवा आज स्वामीजींनी इतके सुंदर मंत्र म्हणले, मला असं वाटत होतं की नाणेश तुम्ही ऐकलं असाल, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज तिथे ऐकल्यासारखं वाटलं मला। तसंच हरिद्वारला जसं मंत्र म्हटलं जातात शास्त्रयुक्त पद्धतीनं आज यांच्या मंत्राचं पूजन झालेलं आहे आणि आपलं वातावरण पवित्र झालेलं आहे। पण आपलं जे आपण ह्या लहान मुलांना जर आणखी यांचं भविष्य चांगलं करायचं असेल तर मला असं वाटतं यांची ऍक्टिव्हिटी साठी तुम्ही एक असं नाटक म्हणा। नाटक म्हणजे कसं की आपले तुमचे समाजाचे जे महाराज असतील ते कसे मोठे झाले, त्यांनी कसं लोकांना ज्ञान दिलं, यांचे पात्र यांना बनवायला, यांना महाराज असतील किंवा तुमचे जे काही आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा जे काही आपल्याला तुम्ही ज्याला मानता सेवालाल महाराज असतील त्यांच्याबद्दल चरित्र सांगत चला आणि दांड्याच्या ऐवजी मध्ये मध्ये दांडे खेळू द्या, आनंद घेऊ द्या, पण संगीत खुर्ची असेल, रांगोळी स्पर्धा असेल किंवा स्त्रिया असतील यांचा जर तुम्ही ऍक्टिव्हिटी केलात तर खूप लाभ होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रकाश नगर मध्ये म्हणजे जिथे आपल्या घरी रोज नित्य योग वर्ग असतो, तर नित्य योग वर्गामध्ये जर आला स्त्रियांचे आजार जसं की मासिक धर्माबद्दल अडचणी असतील, वजन वाढलेलं असेल, गुडघेदुखी असेल किंवा लहान मुलांच्या काही अडचणी असतील, अस्थमा, डायबिटीज, शुगर सारख्या अडचणी असतील तर हे 100% बरे होत आहे। तर तिथे तुम्हाला 1 रुपया फीस द्यायची नाहीये। तुम्ही येऊन तिथं जर तुमच्या रोगानुसार योगा म्हटलं की तुम्ही काय म्हणता, आम्ही